धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडधाण यांनी सिटी न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत विकासाबाबत मोठे विधान केले आहे। कपिल पडधाण यांनी सांगितले आहे की धामणगावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि हे नेतृत्व भाजपा पॅनल व नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवार डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांच्या रूपाने मिळू शकते आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। धामणगाव रेल्वेतील निवडणुकीचे वातावरण तापले असताना कपिल पडधाण यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे। पुढे राजकीय घडामोडींवर आपण सर्वांचे लक्ष आहे। नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संतोष वाघमारे, प्रतिनिधी धामणगाव रेल्वे येथून। आज आपल्या सोबत नगर परिषद धामणगाव रेल्वेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे, त्याबाबत काही विशेष चर्चा करण्यासाठी क्रांतिकारी संघटनेचे शेतकरी नेते जिल्हाध्यक्ष माननीय कपिलजी पडधाण आपल्या सोबत आहे। आपण त्यांना काही प्रश्न विचारू आणि ते आपल्याला काय सांगतात त्यांच्याकडे पाहू। भाऊ, आता येणाऱ्या 2 तारखेला धामणगाव रेल्वे येथे सार्वत्रिक निवडणूक आहे, याकरिता नगराध्यक्ष नगरसेवक यांची लढत सुरू आहे। तर आपल्याला काय वाटते की धामणगावचा आजपर्यंतचा विकास कोणी केला आणि येणाऱ्या सत्तेत कोण बसेल व धामणगावचा विकास कोण करेल, आपण काय सांगाल? हे निवडणूक हे स्थानिक निवडणूक आहे। धामणगाव शहराच्या विकासासाठी हे निवडणूक आहे आणि निवडणूक सुरू झालेली आहे। निवडणुकीचं अंशिंग फुकलेलं आहे आणि काँग्रेस आणि बीजेपी आमने सामने आहे। पण विषय महत्त्वाचा असा आहे की काँग्रेस धामणगावचा विकास करू शकते की भाजपचा उमेदवार विकास करू शकते, हे महत्त्वाचं आहे। कारण इतिहास पाहता आतापर्यंत जो इतिहास आलेला आहे काँग्रेसच्या काळापासून, काँग्रेस तिकडून प्रधानमंत्रीच्या कार्यालयातून 1 रुपया पाठवण्यात येते आणि लोकांना भेटत होतं, 4 आणे भेटत होतं। हे परिस्थिती। आजचा जो विकास आहे हा विकास वेगळ्या दृष्टिकोनातून झालेला आहे आणि धामणगाव शहराचा विकास कोण करू शकत, तुम्ही प्रश्न विचारला मला। आता स्थानिक निवडणूक असल्याच्या कारणानं आम्ही केंद्राच्या बी सत्तेच्या विरोधात आहे, राज्याच्या सत्तेच्या विरोधात, पण ह्या स्थानिक विकास, आपलं गाव कसं असायला पाहिजे, आपलं शहर कसं असायला पाहिजे, त्यासाठी हे निवडणूक आहे। माझं व्यक्तिगत मत असं आहे की ज्यांची ह्या धामणगाव शहराच्या विकासासाठी तळमळ आहे, ह्या शहराला आपलं घर मानतात, हे कुटुंब मानतात, अशा उमेदवार मी माझा निवडलेला आहे आणि मी जाहीरपणे सांगतो व्यक्तिगत म्हणून आणि या धामणगावच्या विकासासाठी की डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का या धामणगावचा विकास करू शकते। आणि तुम्हाला काय वाटते की यांनी आल्यानंतर काय करायला पाहिजे? मी या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून जे नगर परिषदच्या नगराध्यक्षासाठी उमेदवार आहे अक्काताई, आम्ही अक्काताई म्हणतो, अक्काताईंना माझी एकच म्हणणं आहे की मी एक जिल्ह्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष आहे, विरोधी आहे, पण स्थानिक निवडणुकीत तुम्हाला आम्ही पाठिंबा देऊन राहिलो, व्यक्तिगत देऊन राहिलो, असंही पाठिंबा देऊन राहिलो। नगर अध्यक्ष झाल्यानंतर इथचा प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे, शहराच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, अभ्यास। आता मी काही न्यूजच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की जिमखाना आहे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका आहे आणि जे काही खेळण्यासाठी गार्डन असायला पाहिजे किंवा मग स्विमिंग पूल असायला पाहिजे एक चांगलं सुंदर, जेणेकरून त्या कौशल्य आपले तरुण लहान मुलं दाखवू शकतात। अजून काही पाण्याचा प्रश्न आहे, ह्या प्रश्न यांनी सोडवला पाहिजे आणि आपलं शहर आहे एक सुंदर निरोग्य धामणगाव मध्ये आपलं याच्यामध्ये अनेक खेडे आहे आणि खेडेला लागून आपलं मोठं धामणगाव, इथं आरोग्य विभाग व्यवस्थित असायला पाहिजे। अनेक असे प्रश्न आहे की ते माननीय अक्काताईंनी करायला पाहिजे आणि धामणगाव एक सुंदर त्यांनी बनवायला पाहिजे। आणि तुम्हाला काय वाटते अक्का आल्या तर त्या पूर्ण करतील का? मी ज्या पद्धतीने तुमच्या चॅनलवर बोलताय, मी सातत्यानं बोलत आलाय, त्यांचे बंधू माननीय आमदार प्रतापदादा अडसड यांच्या विरोधात मी अनेक आंदोलन केले आहे आणि आंदोलन केल्यानंतर अनेक गोष्टी झालेल्या आहेत। मी विधानसभेचे त्यांच्या याच्यात हे बोललो,
त्यांच्या अनेक निर्णयावर मी त्यांचे आंदोलन केले आणि आंदोलनच्या माध्यमातून मी हे ह्या धामणगाव तालुक्यापासून करून घेतलेले आहे. निधी अनेक आणलाय. मी आंदोलन ज्या पद्धतीने केलं आणि अक्काताई नगराध्यक्ष झाल्यानंतर जर त्यांनी केलं नाही तर मी या धामणगाव शहराच्या प्रत्येक नागरिकांना मी शब्द देतो की पहिला आंदोलन करणारा मी व्यक्ती राहील ताईच्या अक्काच्या विरोधात. कारण ह्या धामणगाव शहराचा विकास झाला पाहिजे, धामणगाव सुंदर आणि निरोगी झालं पाहिजे, ही मान्य याच्यातून बोलतोय मी. म्हणजे तुम्हाला विश्वास आहे की अर्चनाताई अडसर रोटे अक्का त्या जर निवडून आल्या तर त्या धामणगावचा नक्की विकास करेल असं तुम्हाला वाटतं? हो. काय वाटते, कसं आहे मी भाजपाच्या विचाराच्या विरोधात आहे. मी अक्काताईच्या विरोधात नाही, मी नाही. कारण मी बहीण मानतो, माझी मोठी बहीण मानतो, दादांना बी भाऊ मानतो, माझे गुरु बी मान्य प्रतापदादा अडसळ आपले अरुणभाऊ अडसळ आहे. म्हणून कसं आहे की ज्या पद्धतीनं ताकदवर नेता ही खुर्ची कशी असते, खुर्ची कोणची असो, ग्रामपंचायतची असो, मुख्यमंत्र्याची असो की प्रधानमंत्रीची असो, त्या खुर्ची जेवढ्या ताकदीची पॉवरफुल असते त्या ताकदीचा तिथं खुर्चीवर बसणारा व्यक्ती बी ताकदवर पाहिजे. आणि मला असं वाटते की ताकदवरच व्यक्ती ह्या धामणगावचा विकास करू शकते आणि माझ्या मते अक्काताई नक्की विकास करेल. मतासाठी असलेल्या अर्चनाताई अडसर रोटे अक्का यांच्यावर काही विरोधक उलट सुलट काही प्रसार माध्यमातून काही बातम्या चालवत आहे किंवा सोशल मीडियावर काही पोस्ट टाकत आहे, याच्यावर तुम्ही काय म्हणाल? कसं आहे, विरोधकांपाशी कधी विरोध करण्यासाठी मुद्दे नाही आहे आणि अशा लोकांना ते विरोध करायला लावत आहे की त्यांचं जे भूतकाळ आहे हे कलंकित आहे. म्हणजे त्यांनी, आता मी शेतकरी संघटनेचा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे, जिल्हाध्यक्ष आहे. त्यांच्यापाशी आता मला शेतकरी सांगत आहे 2% त्यांच्यापाशी व्याजाचा धंदा होता आणि शेतकऱ्यांना त्यांनी 10 आणि 15%च्या यांनी व्याजानं पैसे वाटले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सातबारे त्यांनी हडप करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जे धामणगावमध्ये कॉटन काही वर्षापूर्वी हे एका गावठी पावडरच्या दारूचा धंदा करत होते, 9 लोक मरण पावले आहे. हे असा त्यांचा कलंकित इतिहास आहे. आणि जे काही प्राध्यापक त्यांना बोलायला लावत आहे आणि एक वयस्कर व्यक्तीला पकडून त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे काही हे नाटक यांनी सुरू केलं आहे हे चुकीचं आहे. आणि विरोधकांपाशी कशी मुद्दे नाही आहे, मुद्दे महत्वाचे असते का, कोण्या मुद्द्यावर आपण बोलू शकतो. मुद्दे नसल्याच्या कारणानं हे विरोध जे काही आहे हे बडबड करणं चालू आहे यांचे, म्हणजे कुणाच अर्थ नाही आहे. जे काही आता ते सोशल मीडियावर जे काही लोक त्यांच्या विरोधात टाकत आहे यातला अजिबात मुद्दे नाही. आणि धामणगावच्या मायबाप जनतेलाही सांगतो की अशा लोकांवर लक्ष देऊ नका, मुद्देच नाही आहे, त्या व्यक्तीवर लक्ष देण्याचीच गरज नाही. आणि तुम्हाला कौल कुणाकडे वाटते, कुणाची सत्ता येईल आणि कुणाचं शासन इथं बसेल? आतापर्यंतचं कसं आहे की अक्काताई सगळ्या जणांच्या प्रिय आहे, हे मला आता जनतेतून माहीत पडला. ज्या प्रकारे मला फोन आलेले आहे, सामान्य लोकांचे फोन आले, नेत्यांचे नाही, सामान्य लोकांचे फोन आले. मी शहरामध्ये पैदलच घुमतो, लोकांच्या दुकानदार असो की सामान्य व्यक्ती असो, कॉटन मार्केटमधले असो की पुऱ्या शहरामधल्या लोकांच्या जवळच्या व्यक्ती आणि अक्काताई आहे. म्हणून एकतर्फी निकाल लागणार आहे. इतिहास कसा साक्षी होणार आहे. ज्या परीने धामणगाव शहरांनी मान्य प्रतापदादा अडसळ यांना प्रथम नगराध्यक्ष बनवलं होतं, त्या पद्धतीनं असा निकाल लागू शकतो आणि ते चित्र दिसत आहे मला. आणि तुम्ही तुमच्यातर्फे जनतेला काय आवाहन कराल मतदारांना? मी एकच सांगेन की मी सातत्यानं भाजपाच्या विरोधात बोललो आहे, विचाराच्या विरोधात बोललो आहे. पण धामणगावचा विकास मलाही वाटते की झालं पाहिजे. कारण इथं ग्रामीण भागातल्या 70% मुलं शिक्षणासाठी येते धामणगाव शहरात. सर्वप्रथम तर इथं CCTV कॅमेरा असायला पाहिजे आणि सुरक्षा महत्त्वाची. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आता मुलीवर महिलांवर अत्याचार होते, हे धामणगाव एकदम सुरक्षित व्हायला पाहिजे. मी ह्या माध्यमातून अक्काताईंना सांगायचं आहे आणि जनतेला सांगायचं आहे की अक्काताईला तुम्ही एक वेळा नक्की हे द्यास आणि त्यांना विजय करा. नक्कीच धामणगावचा विकास होईल आणि धामणगावचा विकास तेच करू शकते, कारण वरतूपर्यंत त्यांची सत्ता आहे आणि सत्तेचाच व्यक्ती करू शकते. आणि एक मन आहे जुन्या लोकांचं, चालत्या जे गाडी दुरुस्त असली त्याच गाडीत बसायचं, बंद गाडीत बसायचं नाही. म्हणून चांगल्याच गाडीत बसा, असंच मी धामणगावच्या शहरातील मायबाप जनतेंना सांगतो.
तर आपण बघू शकता हे आपल्यासोबत खास मुलाखत दिली आहे क्रांतिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कपिल पडघाण यांनी, आणि यांचं मत आहे की धामणगावचा विकास हा नक्की होऊ शकते. यासाठी आपल्याला धामणगावचे जे नगराध्यक्ष पदासाठी अर्चनाताई अडसर रोटे अक्का व त्यांचं पॅनल उभं आहे, त्या पॅनलला निवडून आणा, तेव्हाच तुमचा विकास होईल. अर्चनाताई अडसर रोटे अक्का यांच्यामध्ये ती पॉवर आहे की ते धामणगावचा नक्की विकास करू शकते, असे कपिल पडघाण यांनी आपल्याला या भेटीमध्ये सांगितलेलं आहे. सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे, धामणगाव.